नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 33 बघणार आहोत. या ठिकाणी आपण ॲडिशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन बघणार आहोत. यातील पहिले उदाहरण आहे 9p + 16q आणि 13p + 2q. तर हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम दोन्ही एक्सप्रेशन्सला ब्रॅकेटमध्ये पुट करून घेणार आहोत. 9p + 16q + 13p + 2q. या ठिकाणी दोन्ही एक्सप्रेशनच्या दरम्यान आपण ॲडिशनचे साइन पुट केले आहे. यानंतर आपण लाईक टर्म्स जवळ करून घेणार आहोत. तर लाईक टर्म्स म्हणजे काय, तर ज्यांची पॉवर ही आणि व्हेरिएबल सेम असते त्यांना आपण लाईक टर्म्स म्हणत असतो. तर या ठिकाणी 9p आणि 13p ह्या लाईक टर्म्स आहेत आणि 16q आणि 2q ह्या दोन्ही लाईक टर्म्स आहेत. तर आपण आता लाईक टर्म्स जवळ लिहून घेऊ. 9p चे साइन हे पॉझिटिव्ह आहे आणि 13p चे साइन सुद्धा पॉझिटिव्ह आहे. यानंतर 16q सुद्धा पॉझिटिव्ह आहे आणि 2q सुद्धा पॉझिटिव्ह आहे. या ठिकाणी आपण आता सर्व टर्म ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह आहेत म्हणून +9p आणि 13p जेव्हा आपण लाईक टर्म्सची ॲडिशन करत असतो तेव्हा आपल्याला व्हेरिएबल एकदाच लिहायचं आहे आणि कोएफिशियंटची ॲडिशन करायची आहे. तर 13 आणि 9 ची आपल्याला ॲडिशन करून घ्यायची आहे. तर 22p प्लस या ठिकाणी q आपण व्हेरिएबल एकदाच लिहून घेऊ आणि कोएफिशियंटची ॲडिशन करू. तर 16 + 2 18q. तर या ठिकाणी आपले फायनल आन्सर आले आहे 22p + 18q. आहे 2a + 6b + 8c आणि 16a + 13c + 18b. मागील उदाहरणात सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा आपण सर्वप्रथम दोन्ही इक्वेशनला आपण ब्रॅकेट पुट करून घेणार आहोत. 2a + 6b + 8c. दोन्ही इक्वेशनच्या दरम्यान आपण प्लसचं साइन देणार आहोत. 16a + 13c + 18b. यानंतर आपण आता लाईक टर्म्स या जवळ आणून घेणार आहोत. तर 2a आणि 16a तसेच 6b + 18b आणि 8c आणि 13c. तर ह्या टर्म्स आपण जवळ आणून घेणार आहोत. 2a + 16a + 6b + 18b + 8c + 13c. या ठिकाणी सुद्धा सर्व टर्म्सचे जे साइन आहे ते सर्व पॉझिटिव्ह असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायला सोपे आहे. तर आपण आता लाईक टर्म्स ज्या पद्धतीने आपण सॉल्व करतो म्हणजे जो व्हेरिएबल आहे तो एकदाच लिहितो आणि कोएफिशियंटची मात्र ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करतो. तर +2 आणि हा +16 जो येतो त्याचा आन्सर हे 18a येईल प्लस 6b आणि 18b. तर या ठिकाणी सुद्धा आपण व्हेरिएबल एकदाच लिहून घेणार आहोत आणि कोएफिशियंटची ॲडिशन करणार आहोत. तर 18 आणि 6 24b प्लस c एकदाच लिहून घेऊ आणि यांच्या कोएफिशियंटची ॲडिशन करूया. तर 13 आणि 8 21c. तर आपण हे एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व केलेले आहे. 18a + 24b + 21c. यातील तिसरे एक्झाम्पल आहे 13x² - 12y² आणि 6x² - 8y². तर हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी आपण दोन्ही इक्वेशनला ब्रॅकेट पुट करून घेणार आहोत. 13x² - 12y², 6x² - 8y².
तर आपण ह्या दोन्ही इक्वेशनच्या दरम्यान आता प्लसचं साईन ॲड करणार आहोत. 13x² मायनस 12y² प्लस 6x² मायनस 8y². आता आपण या ठिकाणी लाईक टर्म्स जवळ लिहून घेणार आहोत. 13x² आणि 6x² मायनस 12y² आणि 8y². तर आपल्याला लाईक टर्म्स म्हणजे काय ते माहितीच आहे, तरी पुन्हा एकदा रिपीट करते. ज्यांचं व्हेरिएबल आणि पॉवर ही सेम असते त्यांना आपण लाईक टर्म्स म्हणत असतो. तर या ठिकाणी 13x² आणि 6x² आपण जवळ आणून घेतले आहेत आणि मायनस 12y² आणि मायनस 8y² आपण जवळ लिहून घेणार आहोत. तर 13x² प्लस 6x² या ठिकाणी आपल्याला जेव्हा आपण टर्म्स या जवळ लिहत असतो त्यावेळेस आपल्याला त्याच्या चिन्हासहित त्यांना लिहायचं आहे. म्हणून आपण मायनस 12y² मायनस 8y² असे लिहून घेणार आहोत. यानंतर 13 आणि 6चे ॲडिशन होईल, कारण दोन्ही टर्म्सचे जे साईन येते पॉझिटिव्ह आहे. 19x² या ठिकाणी 12y² साईन हे मायनस आहे आणि 8y² पण साईन मायनस असल्यामुळे मायनस मायनस हा प्लस होणार आहे आणि आपण त्या ठिकाणी मोठ्या संख्येचं चिन्ह देणार आहोत. तर -12 आणि -8 -20y². या ठिकाणी आपण हे एक्झाम्पल सॉल्व केले आहे.